नव्हेच हे नाटक तुम्हाला माहितीये का? मला खात्री आहे की आपल्यातल्या काही जणांना नक्की माहिती असेल. आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं हे नाटक. नाटकाचं कथानक फिरतं लखोबा लोखंडे या मुख्य कारस्थानी पात्राभोवती. तोच लखोबा लोखंडे नाटकामध्ये दिवाकर दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशी रूपं बेमालूमपणे घेऊन वेगवेगळ्या महिलांना फसवतो आणि न्यायालयातल्या खटल्यात स्वतःची बाजू मांडताना तो मी नव्हेच असा निर्लज्ज युक्तिवाद करतो. त्या लखोबा लोखंडेची आजही आठवण येते. याचं कारण तो मी नव्हेच मधला तो लखोबा लोखंडे आज 64 वर्षांनंतरही रोज नवनव्या नावांनी महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढताना दिसतो. आणि आजच्या काळात तर त्याच्या हातात सोशल मीडियासारखा हत्यारही आहे. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात, वसईतला स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांच्या पाठोपाठ अजून एक नवीन लखोबा लोखंडे, नवी मुंबईतला आदर्श म्हात्रे. 35 वर्षाच्या या तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून जवळपास 35 महिलांचं लैंगिक शोषण केलंय. नवी मुंबई, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर अशा राज्यातल्या अनेक शहरांमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबई पोलिसांनी आदर्श म्हात्रेला अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन अधिक तपास सुरू केलाय. धक्कादायक गोष्ट अशी आहे की आदर्श म्हात्रेची शैक्षणिक पात्रता आहे जेमतेम 10वी पास. पण लग्न जुळवण्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती आपण उच्च शिक्षित असल्याचं त्याने उत्तम प्रकारे वठवलंय आणि उत्तम पगार असलेल्या महिलांना त्याने लक्ष्य केलंय. त्यासाठी आदर्श म्हात्रेनं इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्च पदस्थ अधिकारी किंवा बँक अधिकारी असल्याची वेगवेगळी अशी प्रोफाईल्स पण बनवली. स्वतःची 12 वेगवेगळ्या नावांच्या प्रोफाईल्स त्याने बनवल्या आणि त्यातून तो तरुणांना जाळ्यात ओढायचा. स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी, जयेश नाईक, जयेश पाटील अशी असंख्य वेगवेगळी नावं आणि या नावांची कागदपत्रही त्याने तयार केली. उच्च राहणीमान आणि लग्नासाठी उत्सुक असल्याचं भासवून तो तरुणींशी लगट करायचा. आदर्श म्हात्रेनं त्याच्यावरती भाळलेल्या अनेक मुलींकडनं पैसेही उकळल्याचं तपासात उघडकीस आलंय. आता पुढचा भोंदू पाहण्याआधी जरा एक अत्यंत महत्वाचा आकडा सांगते आणि तो आकडा बघण्यासाठी आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला. तर भारत आणि सोशल मीडिया देशात आज 50 कोटींपेक्षा जास्त सोशल मीडिया युजर्स आपल्या देशात आहेत. आणि फेब्रुवारी 2026 पर्यंतचे आकडे बघतोय आपण. लोकसंख्येच्या जवळपास 35% लोक हे सोशल मीडियावर आहेत. युजर्स दिवसाला सरासरी 2 तास 44 मिनिटं सोशल मीडियावरती घालवत असतात. अगदी आपल्या सगळ्यांनाही याचा अनुभव आहे. एकूण युजर्सपैकी 68% पुरुष आणि 32% महिला आहेत. म्हणजे हे प्रमाणही व्यस्त आहे. सोशल मीडियावरती पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त वेळ घालवतात. हेही खरं तर बऱ्यापैकी उघड आहे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि स्नॅपचॅट हे सर्वाधिक लोकप्रिय असे सोशल मीडियाचे प्रकार आहेत. आणि हा सोशल मीडिया आदर्श म्हात्रे